नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये पुनश्च एकदा तुमचं स्वागत आहे. मी प्राध्यापक संतोष कर्डक, वाणिज्य विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, देवळाली कॅम्प, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, कंपनी कायद्याची मूलतत्वे, पेपर 1 मधील युनिट नंबर 4, कंपनीचे भांडवल या प्रकरणातील कंपनीचे भांडवल मिळवण्याचे विविध मार्ग याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण काय बघितलं ते थोडक्यात बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण माहितीपत्रकातील असत्य विधानाचे परिणाम आणि माहितीपत्रक म्हणजे काय हे बघितलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, माहितीपत्रकातील असत्य विधान म्हणजे काय, की ज्या वेळेस माहितीपत्रकामध्ये एखादे विधान जाणून-बुजून चुकीचे टाकले जाते किंवा एखादे विधान वगळले जाते, तेव्हा त्यास असत्य विधान असं म्हटलं जातं. आता हे असत्य विधान जर टाकलेलं असेल आणि अशा असत्य विधानाचे काय परिणाम होऊ शकतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस असं असत्य विधान तुम्ही टाकलेलं असेल तर त्यावेळेस अशा असत्य विधानाला भुलून ज्या व्यक्तींनी कंपनीचे भाग किंवा कर्जरोखे खरेदी केले असेल तर अशा व्यक्तींनी केलेला जो करार असेल कंपनीबरोबर तो करार रद्द होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच पहिला परिणाम जो होतो तो म्हणजे भागधारकांनी किंवा कर्जरोखेधारकांनी केलेला जो करार असेल तो रद्द होऊन जातो. माहितीपत्रातील असत्य विधानाचा दुसरा परिणाम होतो तो म्हणजे नुकसान भरपाई वसूल करण्याचा अधिकार. मग ज्या ज्या व्यक्तींची अशी दिशाभूल झालेली आहे किंवा त्या विधानावरती ते विधान जे आहे त्यावरती विश्वास ठेवून कर्जरोखेधारक किंवा भागधारकांनी कंपनीचे कर्जरोखे किंवा भाग खरेदी केले असेल तर अशा व्यक्तींना कंपनीकडून नुकसान भरपाई मागण्याचा किंवा वसूल करण्याचा अधिकार जो आहे तो प्राप्त होत असतो. आणि तिसरा परिणाम म्हणजे कोर्टात दावा दाखल करणे, की ज्या ज्या व्यक्तींचा नुकसान झालेले आहे अशा व्यक्ती आपली नुकसान भरपाई करून घेण्यासाठी कोर्टामध्ये दावा दाखल करू शकतात. म्हणजे हे थोडक्यात 2 परिणाम जे आहेत ते आपल्याला 3 परिणाम जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण बघितलं मागील लेक्चर्सला. आपण आजचा सेशन अजेंडा बघूया. म्हणजे आज आपण काय शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे खाजगी भागविक्री, प्रायव्हेट प्लेसमेंट और प्रायव्हेट इश्यू ऑफ शेअर्स. दुसरा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे आपण सार्वजनिक भाग विक्री, की ज्याला आपण म्हणूया की आम जनतेला आव्हान करून भागांची विक्री करणं. तिसरा मुद्दा बघणार आहोत आज आपण विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे सार्वजनिक भाग विक्रीची कार्यपद्धती. म्हणजे सार्वजनिकरित्या आपल्याला भागांची विक्री करायची असेल तर ती कशा पद्धतीने करता येईल हे बघणार आहोत. आणि चौथा मुद्दा बघणार आहोत आपण ते म्हणजे लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो सेशन घेत आहोत त्याचे लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आहेत, म्हणजे त्याचा उद्देश काय आहे ते बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरचा पहिला उद्देश आहे आपला तो म्हणजे खाजगी भाग विक्रीची संकल्पना आपल्याला समजावून घ्यायची आहे. त्याचबरोबर खाजगी रीतीने भागांची विक्री करायची असेल तर त्याची पद्धती कशी आहे ती समजावून घ्यायची आहे आज आपल्याला, की जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये एखादी कंपनी जर सुरू केली असेल तर अशा कंपनीच्या भागांची विक्री जी आहे ती खाजगी पद्धतीने भागांची विक्री कशी केली जाते तर ही पद्धती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे सार्वजनिक भाग विक्रीची संकल्पना अभ्यासणे. म्हणजे 2 पद्धतीने आपल्याला भागांची विक्री करता येते. एक म्हणजे खाजगी पद्धतीने आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक. मग या 2 पद्धती कशा आहेत तर त्या दोन्ही पद्धतींची आपल्याला संकल्पनाही समजावून घ्यायची आहे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे आपलं ते म्हणजे सार्वजनिक भाग विक्रीची कार्यपद्धती जी आहे ती समजावून घ्यायची आहे. म्हणजे आपण सार्वजनिकरित्या भागांची ज्यावेळेस विक्री करतो तर ती विक्री करण्याची एक विशिष्ट अशी पद्धती निश्चित झाली. मग ती पद्धती आपण कशा पद्धतीने म्हणजेच आपण कशी फॉलो करणं गरजेचं आहे तर ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये जर आपण एखादी कंपनी सुरू केली तर आपल्याला सार्वजनिकरित्या भागांची विक्री करायची असेल तर ती कशा पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आजच्या सेशन जो आहे आपला तर त्या सेशनमध्ये आपण एकूण 3 ऑब्जेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून हा सेशन आपण आज बघणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातलं कंपनीचे भांडवल मिळवण्याचे जे विविध मार्ग आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रथमतः थोडीशी प्रस्तावना बघूया, की भारतीय कंपनी कायदा 2013 जो आहे, त्यामधील कलम 23 नुसार खाजगी आणि सार्वजनिक कंपनीला विविध प्रकारच्या प्रतिभूती विकून भांडवल जे ते उभं करता येतं. म्हणजे कुठलीही कंपनी असेल तर ती भांडवलाशिवाय चालू शकत नाही. भांडवल हा कंपनीचा आत्मा आहे. म्हणून मग खाजगी कंपनी असो किंवा सार्वजनिक कंपनी असो, कोणत्याही कंपनीला विविध प्रकारच्या प्रतिभूती विकून भांडवल जे ते उभं करता येतं. आता या प्रतिभूतींमध्ये जर आपण विचार केला तर या प्रतिभूतींची विक्री करण्यासाठी शक्यतो सार्वजनिक कंपनीला माहिती पत्रकाचा आधार जो आहे तो घ्यावा लागतो. मग माहिती पत्रकामध्ये लोकांनी कंपनीचे भाग खरेदी करावे म्हणून आवाहन करण्यात येतं. म्हणजे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याचा महत्त्वाचा उद्देशच हा असतो, की लोकांनी आपल्या कंपनीचे भाग खरेदी करावेत म्हणून माहितीपत्रक प्रसिद्ध केलं जातं आणि या माहितीपत्रकाच्या साहाय्याने म्हणजेच लोकांना एक प्रकारचं आव्हान केलं जात असतं. म्हणून सार्वजनिक कंपन्या आपल्या प्रतिभूतींची विक्री करण्यासाठी माहितीपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, यातल्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे खाजगी भाग विक्री. ती भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 42 नुसार केली जात असते. आता प्रथमतः बघूया काही खाजगी भाग विक्री म्हणजे काय. तर खाजगी भाग विक्री म्हणजे ज्यावेळी सार्वजनिक कंपनीला आवश्यक असणारं भांडवल काही ठराविक व्यक्ती म्हणजेच विशिष्ट व्यक्ती, संचालक, प्रवर्तक, त्यांचे मित्र किंवा नातेवाईक यांनाच भाग विकून केली जाते, त्याला खाजगी भाग विक्री असे म्हणतात. म्हणजेच काही लिमिटेड ज्या व्यक्ती असतील अशा व्यक्तींनाच भागांची विक्री ज्यावेळेस केली जाते तिला आपण काय म्हणूया, खाजगी भाग विक्री. म्हणजे सर्व जनतेला आव्हान केलं जात नाही. मग कोणत्या विशिष्ट व्यक्तींना आव्हान केलं जातं, तर या व्याख्येमध्ये सहजपणे आपल्या लक्षात येतं, की काही विशिष्ट व्यक्तीमध्ये संचालक असेल, प्रवर्तक असतील, संचालकांचे मित्र असतील किंवा प्रवर्तकांचे मित्र असेल किंवा कोणी नातेवाईक असेल, यांनाच काय केलं जातं, भागांची विक्री केली जाते. तेव्हा त्याला काय म्हणणार, खाजगी भाग विक्री असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, खाजगी भाग विक्रीची आता कार्यपद्धती कशी आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कंपनीचे भाग जे आहे ते खाजगीरित्या विकायचे आहे, म्हणजे आम जनतेला आव्हान करायचं नाही आहे, त्याचबरोबर कुठलंही माहितीपत्रक प्रसिद्ध करायचं नाही आहे, तर अशा वेळेस आपण खाजगी भाग विक्रीची कार्यपद्धती कशी अवलंबतो, तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग प्रथमतः आपल्याला निश्चित करावं लागतं ते म्हणजे नावं निश्चित करणे. म्हणजे खाजगीरित्या आपण भागांची जी विक्री करणार आहोत, तर त्यामध्ये कोणाला आपण भाग विकणार आहोत, तर त्या व्यक्तींची नावं निश्चित करणं हा पहिला मुद्दा येतो आपला. मग आता आपण ज्या व्यक्तींना भागांची विक्री करणार आहोत, अशा व्यक्तींची नावं निश्चित केल्यानंतर दुसरा मुद्दा येतो म्हणजे पत्र तयार करणं. मग ज्यांना तुम्ही भागांची विक्री करणार आहात खाजगीरीतीत, अशा व्यक्तींच्या नावाची पत्र तयार केली जातात. मग ही पत्र तयार केली की त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भाग विक्रीला परवानगी देणं. बरोबर आहे. मग यासाठी काय केलं जातं, भागधारकांची सभा जी ती आयोजित केली जाते. म्हणजे तुमच्या संचालक मंडळाची सभा देखील आयोजित केली जाते आणि या सभेमध्ये भाग विक्रीला परवानगी जी ती दिली जात असते. मग भाग विक्रीला परवानगी दिल्यानंतर भाग विक्रीचे पत्र तयार करणं आणि ती पाठवून जातं. मग ज्या व्यक्तींच्या नावाने आपण भागांची विक्री करणार आहोत, अशा व्यक्तींच्या नावाची भाग विक्रीची पत्र तयार केली जातात आणि त्या व्यक्तींना ती पत्र जे ती पाठवली जातात. त्याला आपण म्हणूया शेअर अलॉटमेंट लेटर्स म्हणतो. तर अशी भाग विक्रीची पत्र जी त्या संबंधित व्यक्तींना पाठवली जातात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो म्हणजे सर्व व्यवहारांचं रेकॉर्ड ठेवणं. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्यावेळेस आपण खाजगीरित्या भागांची विक्री करतो, तर अशा वेळेस आपण सर्व व्यवहारांचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. कोणाला भाग विक्री केली आहे, किती भागांची विक्री केलेली आहेत, तर यासंबंधीचं सर्व रेकॉर्ड जे आहे ते ठेवणं गरजेचं असतं. मग हे रेकॉर्ड मेंटेन केल्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भाग विक्रीची परवानगी मिळवणं. आपल्याला भाग विक्रीची परवानगी जी आहे ती देखील घेणं गरजेचं असतं आणि भाग विक्रीची जर परवानगी घेतलेली नसेल तर अशा वेळेस आपण विक्री केलेले जे भाग असतील तर ते भागांची विक्री अवैध अशी समजली जाते. म्हणून भाग विक्रीची परवानगी जी आहे ती आपल्याला केंद्र सरकारकडून मिळवणं गरजेचं असतं आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस भागांची विक्री करतो तर ती वैध समजली जाते. म्हणून भाग विक्रीसाठी आपल्याला परवानगी जी ती घेणं गरजेचं असतं. त्यानंतर ज्या व्यक्तींना तुम्ही भागांची विक्री करणार आहात, अशा व्यक्तींचा म्हणजेच संबंधित व्यक्तींचा
होकार मिळवणं, की त्यांचं काय हो आहे. मग आता जनरली खाजगीरित्या आपण भागांची विक्री कोणाला करतो, की आपल्या कंपनीमध्ये असणारे संचालक असतील किंवा प्रवर्तक असतील, यांचे मित्र, नातेवाईक, हितचिंतक असेल यांना विक्री करतो. मग अशा संबंधित व्यक्ती ज्या आहेत, या व्यक्तींचा होकार मिळवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या व्यक्तींकडून त्या खाजगी भाग ज्यांना जेवढे भाग विक्री केलेले आहे, तर त्या भागांचे पैसे देखील मिळवणं गरजेचं असतं. त्यानंतर पैसे स्वतंत्र बँक खात्यामध्ये ठेवणे. आता ज्यावेळेस भागांची विक्री केली जाते विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस प्रत्येक हेडसाठी एक स्वतंत्र अकाउंट जे आहे ते ओपन केलं जातं. म्हणजेच जसं की शेअर ॲप्लिकेशन मनी असेल त्यासाठी एक वेगळं अकाउंट असतं. शेअर अलॉटमेंट मनीसाठी वेगळं कॉल असतं. शेअर फर्स्ट कॉलसाठी वेगळं असतं. सेकंड कॉलसाठी वेगळं, फायनल कॉलसाठी वेगळं. म्हणजेच ज्या हेडखाली पैसे मिळतील तर त्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा केले जात असतात. म्हणून मग एक स्वतंत्र बँक खाते जे ते ठेवणं गरजेचं असतं आणि त्या स्वतंत्र बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते टाकले जात असतात. त्यानंतर 9वा मुद्दा आहे तो म्हणजे अर्जदारांना भागांचं वाटप करणे, अलॉटमेंट ऑफ शेअर्स. म्हणजे ज्या व्यक्तींची आपण नावं निश्चित केलेली आहे, अशा व्यक्तींना आपल्याला काय करावं लागतं, भागांचं वाटप प्रत्यक्षात करावं लागतं. म्हणजेच त्यांना अलॉटमेंट लेटर जे आहे ते तयार करून पाठवलं जातं, की आपल्याला या अ, ब, क किंवा XYZ जी कंपनी असेल त्या कंपनीचे शेअर्स इतके शेअर्स जे ते अलॉट करण्यात आलेले आहे. असं अर्जदारांना एक भाग वाटप पत्र जे आहे ते तयार केलं जातं. म्हणजेच प्रत्यक्षात त्यांना भागांचं वाटप जे ते केलं जात असतं. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याला माहिती देणे. आता या सर्व प्रोसेसमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याला माहिती देणं. कसं असतं की ज्यावेळेस आपण कुठलीही प्रोसेस पूर्ण करतो तर यामध्ये नोंदणी अधिकारी सर्वात महत्त्वाचा आहे. कारण जोपर्यंत आपण नोंदणी अधिकाऱ्याला माहिती देत नाही तोपर्यंत आपल्या कंपनीबद्दलची माहिती त्या नोंदणी अधिकाऱ्याला मिळत नाही. म्हणून आपण खाजगीरित्या किती भांडवल उभं केलेलं आहे आणि ते कोणाला विकलेलं आहे या संबंधीची माहिती नोंदणी अधिकाऱ्याला देणं गरजेचं आहे. म्हणून खाजगी भाग विक्रीच्या या कार्यपद्धतीमध्ये नोंदणी अधिकाऱ्याला माहिती देणं गरजेचं आहे आणि ही माहिती आपल्या शेवटच्या मुद्द्यामध्ये येत असते. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली खाजगी भाग विक्रीची कार्यपद्धती. परंतु ही भाग विक्री करत असताना आपल्याला काही अटी दिलेल्या आहेत. म्हणजेच कंपनी कायदा 2013 मध्ये काही कंडिशन्स टाकलेल्या आहेत. त्या कंडिशनच्या अधीन राहूनच आपल्याला भागांची विक्री जी ती करता येत असते. मग यामध्ये कोणत्या पद्धतीने किंवा कुठल्या भागांची अटी काय दिलेल्या आहेत विक्री करण्यासाठीच्या, तर त्या बघूया आपण. आता यामध्ये पहिली अट दिली की जास्तीत जास्त आपल्याला 200 लोकांनाच प्रस्ताव पाठवता येईल. म्हणजे खाजगी भाग विक्री करायची असेल तर आपण जास्तीत जास्त फक्त किती 200 लोकांना प्रस्ताव पाठवू शकतो. दुसरी अट दिलेली आहे ती म्हणजे यापूर्वीच्या समजा विक्रीच्या प्रस्तावानुसार सर्व प्रतिभूतींची विक्री झाल्यानंतरच आपल्याला नवीन प्रस्ताव जो आहे तो तयार करता येतो. म्हणजे या अगोदर आपण खाजगीरित्या भागांची विक्री केलेली असेल आणि पुन्हा आपल्याला भागांची विक्री करायची असेल तर त्यासाठी पूर्वीचा जो काही प्रस्ताव आहे आपला त्यानुसार पूर्ण भागांची विक्री झालेली असावी. त्याशिवाय आपल्याला नवीन प्रस्ताव जो आहे तो तयार करता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा की सुरुवातीला आपण 200 लोकांना प्रस्ताव पाठवला भाग विक्रीसाठी आणि त्या 200 लोकांपैकी 150 लोकांनी भागांची खरेदी केली आहे. अजून 50 लोकांनी भागांची खरेदी केली नाही. तर अशा वेळेस आपल्याला जोपर्यंत ते 50 व्यक्ती आपल्या कंपनीचे भाग खरेदी करत नाही किंवा तो प्रस्ताव पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्याला नवीन प्रस्ताव तयार करता येत नाही. खाजगी भाग विक्रीसाठीच नवीन प्रस्ताव आपण तयार करू शकत नाही. त्यानंतर तिसरी अट अशी दिली आहे की एका वर्षात एका व्यक्तीला आपल्याला जास्तीत जास्त 5,000 रुपयाचेच भाग विकता येतील. म्हणजेच 5,000 रुपयापेक्षा जास्त किमतीचे भाग आपण एका व्यक्तीला विकू शकत नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण बघतो की काही व्यक्ती ज्या आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असते. मग अशा व्यक्ती काय करतात की कंपनीचे जास्तीत जास्त भाग खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कंपनी कायद्यामध्ये ही एक कंडिशन टाकलेली आहे की एका व्यक्तीला जास्तीत जास्त आपण 5,000 रुपयाचे भाग जे आहे ते विकू शकतो. याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा व्यक्ती काय करू शकतात की जास्तीत जास्त कंपनीचं भाग भांडवल खरेदी करून कंपनीवर ते आपलं स्वतःचं एक प्रभुत्व निर्माण करू शकतात. म्हणून एका वर्षामध्ये एका व्यक्तीला जास्तीत जास्त फक्त 5,000 रुपयाचे भाग जे आहे ते विकता येऊ शकतात. ही एक महत्त्वाची कंडिशन्स यामध्ये टाकण्यात आली आहे.
आणि चौथी कंडिशन यामध्ये आहे ती म्हणजे या पद्धतीने एका वर्षात आपण जास्तीत जास्त 4 वेळा भागांची विक्री करू शकतो. म्हणजे खाजगी पद्धतीने आपल्याला वर्षातून फक्त 4 वेळेस भागांची विक्री करता येते. आता ही 4 वेळेस जरी शक्य असेल, परंतु 2 प्रस्तावामध्ये किमान 8 दिवसांचं अंतर असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आपण असं धरूया 4 वेळेस म्हणजे 3 महिन्याला आपण काय करू शकतो, खाजगी पद्धतीने भागांची विक्री जी आहे ती करू शकतो. आणि या 2 प्रस्तावामधलं जे अंतर आहे ते किमान 8 दिवसांचं अंतर असणं काय गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये. अशा या 4 कंडिशन्स टाकलेल्या आहेत. म्हणजेच भविष्यात ज्यावेळेस आपण खाजगीरित्या भागांची विक्री करणार असेल, तर त्यावेळेस आपल्याला ह्या 4 अटींचा प्रकर्षाने विचार करावा लागणार आहे. आणि ह्या अटींचा विचार करूनच नंतर आपण काय करू शकतो, खाजगीरित्या भागांची विक्री करू शकतो. अशा पद्धतीने ह्या 4 अटी आहेत खाजगी भाग विक्रीच्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया पहिला मुद्दा आपला झाला की खाजगीरित्या भागांची विक्री करून कंपनी आपलं भांडवल जे ते उभारते आणि आपलं व्यवसाय जो तो सुरू करू शकते. परंतु खाजगीरित्या पाहिजे तेवढं भांडवल जे ते कंपनीला मिळेलच असं नाही. मग त्यासाठी दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिभूतींची सार्वजनिकरित्या विक्री करणं. म्हणजेच आम जनतेला आव्हान करून भागांची विक्री जी आहे ती करता येत असते. यामध्ये थोडीशी प्रस्तावना बघूया की ज्यावेळेस कंपनी एखाद्या व्यक्तीला अथवा कंपनीला भाग अथवा कर्जरोखे यांचे वाटप करते. म्हणजे ज्यावेळेस एक कंपनी जी आहे ती एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कंपनीला आपल्या भागांचं किंवा कर्जरोख्यांचं वाटप करते. त्यानंतर त्या व्यक्तीद्वारे सर्वसामान्य जनतेला कंपनीचं भाग अथवा कर्जरोखे खरेदी करण्याचं आव्हान केलं जातं. मग ती व्यक्ती किंवा ती कंपनी जी असेल ती सर्वसामान्य जनतेला किंवा आपण म्हणतोय आम जनतेला ते भाग किंवा ते कर्जरोखे खरेदी करण्याचं आव्हान करते. त्यावेळेस त्याला कायद्याच्या भाषेमध्ये विक्रीचा प्रस्ताव असे म्हणतात. ऑफर फॉर सेल्स. ओके. मग आता ही जी व्याख्या बघितली आपण, तर या व्याख्येमध्ये जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर सहजपणे आपल्या लक्षात येतं की एखादी कंपनी काय करते की आपल्या भागांची विक्री करण्यासाठी आपले सर्व भाग विशिष्ट अशा एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या व्यक्तीला देऊन टाकते. आणि मग ती व्यक्ती आपल्या कंपनीच्या वतीने काय करत असते, सर्वसामान्य जनतेला कंपनीचे भाग किंवा कर्जरोखे खरेदी करण्याचं आव्हान करते. अशा जी काही पद्धती असेल त्या पद्धतीला आपण प्रतिभूतींची सार्वजनिक विक्री असं म्हणत असतो. आता यामध्ये जर विचार केला तर भागांची विक्री करण्याच्या एकूण 3 पद्धती आहे. यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे दर्शनी किमतीला भागांची विक्री, की ज्यावेळेस भागांची विक्री जी आहे ती त्यांच्या दर्शनी किमतीलाच केली जाते, तेव्हा त्याच दर्शनी किमतीला भागांची विक्री असे म्हणतात. दर्शनी किंमत म्हणजे काय, तर भागाची असणारी मूळ किंमत. एक उदाहरण घेऊया आपण, की त्या उदाहरणाच्या साहाय्याने सहजपणे तुमच्या लक्षात येईल, की दर्शनी किमतीला म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या एका भागाची किंमत ₹100 आहे आणि त्या भागाची विक्री ₹100लाच केली जात असेल, तर त्याला म्हणणार दर्शनी किमतीलाच भागांची विक्री असं म्हटलं जातं. म्हणजेच ₹100चा भाग जो असेल शेअर्स, तो ₹100ला विक्री करणं त्याला म्हणतात दर्शनी किमतीला भागांची विक्री. दुसरा मुद्दा येतो म्हणजे वाढावा घेऊन भागांची विक्री, की ज्यावेळेस भागांची विक्री त्यांच्या दर्शनी किमतीपेक्षा अधिक किमतीला केली जाते, तेव्हा त्याला वाढाव घेऊन भागांची विक्री असे म्हणतात. आता तेच उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ ₹100 किमतीचा एखाद्या कंपनीचा भाग आहे, शेअर्स आहे. तो शेअर्स ₹110ला विकणं किंवा ₹120ला विकणं, म्हणजे मूळ किंमत जी आहे ₹100 त्यापेक्षा जास्त किमतीला विकणं त्याला म्हणतात वाढावा घेऊन भागांची विक्री असं म्हटलं जातं. तिसरा मुद्दा येतो म्हणजे सूट देऊन भागांची विक्री, की ज्यावेळेस भागांची विक्री त्यांच्या दर्शनी किमतीपेक्षा कमी किमतीला केली जाते, त्यावेळेस त्यास सूट देऊन भागांची विक्री असे म्हणतात. उदाहरणार्थ तेच बघूया आपण, की ₹100 किमतीचा जो शेअर्स होता, तो ₹90ला विकणे. म्हणजे मूळ किमतीपेक्षा ज्यावेळेस आपण एखादा भाग किंवा एखादा शेअर्स कमी किमतीला विकतो, त्यावेळेस त्याला सूट देऊन भागांची विक्री असं म्हटलं जातं. तर भाग विक्री करण्याच्या ह्या सर्वसाधारणपणे 3 पद्धती आहेत. एक म्हणजे दर्शनी किमतीला भागांची विक्री, दुसरं म्हणजे वाढाव घेऊन भागांची विक्री आणि तिसरं म्हणजे सूट देऊन भागांची विक्री. या ज्या 3 पद्धती आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण भविष्यात जर आपल्याला एखादी कंपनी सुरू केली असेल आणि त्या कंपनीची तुम्हाला भागांची विक्री करायची असेल, तर अशा वेळेस आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे, की आपण भागांची विक्री जी सार्वजनिकरित्या करत आहोत, तर त्यामध्ये कोणत्या पद्धतीने करायची आहे. मग मूळ किमतीला करायची आहे,
की वाढावा घेऊन करायची आहे की सूट देऊन भागांची विक्री करायची आहे, हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धतीनंतर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा येतो, म्हणजेच ही सार्वजनिक भाग विक्रीची जी पद्धती आहे, तर यामध्ये याची कार्यपद्धती मीन्स प्रोसेस कशी चालते, प्रोसिजर कशी, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर यामध्ये प्रथमतः जर बघितलं तर प्राथमिक स्वरूपाचे निर्णय घेतले जातात. म्हणजे काय, तर कंपनीचे प्रवर्तक किंवा संचालक जे असेल यांना सुरुवातीला काही प्राथमिक स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात. मग या प्राथमिक निर्णयामध्ये कोणत्या निर्णयाचा समावेश होतो, तर उदाहरणार्थ भाग भांडवल किती उभारायचं, म्हणजे आपल्याला भाग भांडवल किती लागणार आहे, बरोबर आहे. 50 लाख रुपये लागतं आहे की 5 कोटी लागतं आहे की किती, ते हे आपल्याला बघावं लागतं. त्यानंतर ते भाग भांडवल कसं उभारावं, म्हणजेच आपण सामान्य भागांची विक्री करून उभारणार आहोत का, की अग्राहकाच्या भागांची विक्री करून उभारणार आहोत, कसं उभारणार आहोत, किंवा त्या व्यतिरिक्त अजून आपण कर्जरोख्यांची विक्री करणार आहोत का, कुठल्या पद्धतीने उभं करणार आहोत, हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच कसं उभारावं याचा विचार करावा लागतो, म्हणजे हाही निर्णय घ्यावा लागतो. त्याचबरोबर भागांची विक्री करणार असेल तर विक्री केव्हा करावी, म्हणजे त्याचा कालावधी काय असेल, केव्हा करायची ते निश्चित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भागांची विक्री करून आपण भांडवल उभारणार आहोत, तर भागांची भागबाजारात नोंदणी करावी की नाही याचा देखील निर्णय जो आहे तो घेणं गरजेचं असतं. मग हे सगळे निर्णय जे आहेत ते प्राथमिक स्वरूपाच्या निर्णयांमध्ये यांचा समावेश जो आहे तो होत असतो. म्हणून पहिला मुद्दा येतो सार्वजनिकरित्या भागांची विक्री करण्याचा, तो म्हणजे प्राथमिक स्वरूपाचे निर्णय घेणं. त्यानंतर दुसरा निर्णय येतो तो म्हणजे बँकर्स, भागदलाल, मध्यस्थ इत्यादींची नियुक्ती करणे व भागांच्या भागबाजारामध्ये नोंदीची व्यवस्था करणे. आता कार्यपद्धतीने पहिल्या प्राथमिक स्वरूपाचे निर्णय झाल्यानंतरून तुमचे कंपनीचे प्रवर्तक जे असतात त्यांना बँकर्सची नियुक्ती करायला लागते. म्हणजे कोणत्या बँकेमध्ये भागांची रक्कम जमा व्हावी, तर अशा बँकेमध्ये खाते उघडून त्या बँकेशी करार करावा लागतो, बरोबर आहे. त्याचबरोबर भाग विमा जर काढायचा असेल तर भाग दलालांची निवड करून त्यांच्याशी देखील आपल्याला करार करून घ्यावा लागत असतो, बरोबर आहे. किंवा मध्यस्थ असतील त्या मध्यस्थांची देखील आपल्याला नियुक्ती करून भाग बाजारामध्ये भागांच्या नोंदीची व्यवस्था जी ती करून घ्यावी लागत असते, की जेणेकरून आपल्या कंपनीचे भाग सहजपणे विकले जाते. यामध्ये बँकर्सच्या बाबतीत जर आपण अजून एक विचार केला तर बँकेमध्ये प्रत्येक कंपनी आपल्या वेगवेगळ्या नावाने खाते उघडते. या अगोदरही मी स्पष्ट केलेलंच आहे की बँक जे आहेत ॲप्लिकेशन मनीचं एक सेपरेट अकाउंट असतं, ज्याला भाग अर्ज रक्कम जी आहे ती त्याच अकाउंटमध्ये जमा केली जाते. त्याचबरोबर शेअर्स अलॉटमेंट म्हणजे भाग वाटप खाते हे एक उघडलेलं असतं. त्यानंतरून भागांवरील मिळणारा पहिला कॉल, शेअर फर्स्ट कॉल, ओके, सेकंड कॉल आणि फायनल कॉल, अशा पद्धतीचे वेगवेगळे अकाउंट जे आहे ते बँकेमध्ये उघडलेले असतात, की जेणेकरून ज्या पद्धतीचे पैसे येतील किंवा ज्या हेडखाली पैसे येतील तर ते त्या अकाउंटमध्ये जमा केले जातात. बँक आपल्याकडे आलेले जे ॲप्लिकेशन्स असेल त्या ॲप्लिकेशन्स आणि त्याचा जो काही तपशील आहे तो दररोज कंपनीला पाठवत असते, की जेणेकरून कंपनीचे सहजपणे लक्षात यावं की आजपर्यंत आपल्या भागांची किती विक्री झालेली आहे, त्यावरती किती रक्कम मिळाली, हे बँकेला कळत असतं. म्हणून बँकर्स हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की बँकेमध्ये आपल्याला काय बँकेशी करार करावा लागतो आणि त्याचबरोबर बँकेमध्ये ही वेगवेगळे अकाउंट्स ओपन करावे लागतात. आणि जर आपल्याला भाग विमा जर काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला भाग दलालाची निवड करावी लागते, त्याच्याशी करार करून घ्यावा लागतो आणि त्याचबरोबर भागांच्या बाजारामध्ये आपल्याला नोंदणीची व्यवस्था करावी लागते. जर नोंदणी करायची असेल तर ऑथराईज काही गरज नसते. त्यानंतर भाग विक्रीची कार्यपद्धतीमध्ये पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे माहितीपत्रक प्रसिद्ध करणे. विद्यार्थी मित्रांनो, हा तिसरा मुद्दा आहे. तर माहितीपत्रक म्हणजे काय, तर आम जनतेला आव्हान करण्याचे एक साधन आहे, की ज्यामध्ये माहितीपत्रकावरती तुमच्या कंपनी चिटणीसाची, प्रवर्तकांची आणि संचालकांच्या सह्या त्यावरती असतात. आणि हे माहितीपत्रक जे ते आम जनतेला खुलं केलं जातं, की जेणेकरून लोकांना आपल्या कंपनीबद्दलची माहिती मिळावी, हा त्यामागचा उद्देश असतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या कंपनीचे भाग खरेदी करावे या उद्देशाने माहितीपत्रक जे ते प्रसिद्ध केलं जातं. माहितीपत्रकावरती त्याचबरोबर जर विचार केला आपण तर प्रसिद्धीची दिनांक जी ती टाकलेली असते. त्याचबरोबर भागांची विक्री केव्हा बंद केली जाणार आहे त्याची देखील दिनांक टाकलेली असते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या माहितीपत्रकाच्या शेवटी
भाग विनंती अर्ज जोडलेला असतो आणि हा भाग विनंती अर्ज जो आहे तो भागांच्या प्रकारानुसार जोडलेला असतो. म्हणजे कोणत्या प्रकारचे भाग आहे आपले, त्या भागांच्या प्रकारानुसार तो भाग विनंती अर्ज जोडलेला असतो, की जेणेकरून कंपनीला भविष्यामध्ये त्याचं सॉर्टिंग करणं सोपं जावं या हेतूने भागांच्या प्रकारानुसार विनंती अर्ज जो आहे तो जोडलेला असतो. आणि मग शेवटची दिनांक जी असेल तोपर्यंत जेवढे अर्ज संकलित होतील त्या अर्जांचं संकलन केलं जातं. म्हणजे यामध्ये आपण असं लक्षात ठेवूया या तिसऱ्या मुद्द्यामध्ये, तर माहितीपत्रक ज्यावेळेस आपण प्रसिद्ध करत असतो तर त्याची एक प्रत जी आहे ती आपल्याला नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावी लागते आणि त्यानंतरच आपण हे माहितीपत्रक जे ते जनतेसाठी खुलं करू शकतो. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे भाग विनंती अर्जांचं संकलन करणं. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या व्यक्तींना वाटतं की आपण या कंपनीचे भाग खरेदी करावे, अशा सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या काय करतात, अर्ज जे आहेत ते माहितीपत्रक प्रसिद्ध करून भाग अर्ज जो आहे तो भरत असतात. मग भाग अर्जासोबत पाठवायची रक्कम जी असेल तर ती भागांच्या दर्शनी किमतीच्या 5% जास्त असत नाही. म्हणजे ज्यावेळेस XYZ व्यक्ती असेल तिने भागांची खरेदी करायची आहे, मग ती काय करणार आहे, भाग विनंती अर्ज जो आहे तो भरणार आहे आणि भाग विनंती अर्ज भरल्यानंतर तो भाग अर्ज त्या विशिष्ट बँकेमध्ये जमा करते. परंतु अशा वेळेस आपल्याला काही रक्कम द्यावी लागते. तर ही रक्कम भागांच्या दर्शनी मूल्याची जी किंमत असेल त्याच्या 5% जास्त असत नाही. आणि ज्यावेळेस आपण मग असा अर्ज बँकेमध्ये जमा करतो तर बँक आपल्याला पैसे भरल्याची एक पावती जी ती त्यासोबत देत असते आणि आपला जो काही भाग विनंती अर्ज आहे तो जमा करून घेते. ओके. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अर्जदारांच्या यादीत नाव दाखल करण्याचं काम बंद करणं. आता हे काम केव्हा बंद केलं जातं, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपलं माहितीपत्रकावरती आपण भाग विनंती अर्ज स्वीकारण्याची शेवटची डेट टाकलेली असते, दिनांक टाकलेले असते. मग ही दिनांक जी असेल त्यालाच आपण म्हणूया भाग विक्री बंद करण्याची जी अंतिम दिनांक आणि वेळ जाहीर केली असेल त्या दिनांकाला आणि त्या वेळेला अर्जदारांच्या यादीमध्ये नाव दाखल करण्याची कार्यवाही जी आहे ती बंद करावी लागते. याचं साधंसं उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षेचे फॉर्म भरतात तर तो परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक असते. तर त्या दिनांकाला जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर त्याच्यानंतर आपला कुठलाही फॉर्म भरला जात नाही. म्हणजेच त्यानंतर आपण परीक्षा फॉर्म जो असेल तो भरू शकत नाही. मग त्याच पद्धतीने आहे की अर्जदारांच्या यादीमध्ये नाव दाखल करण्याचं काम कधी बंद केलं जातं, भाग विक्री करण्याची जी अंतिम दिनांक आणि वेळ जाहीर केलेली असेल त्या दिनांकाला आणि त्या वेळेला अर्जदारांच्या यादीमध्ये नाव दाखल करण्याची कार्यवाही जी ती बंद केली जाते. यानंतर कुठल्याही व्यक्तीचा अर्ज जो आहे तो स्वीकारला जात नाही. लक्षात घ्या, भविष्यात जर तुम्हाला कोणत्या कंपनीचे भाग खरेदी करायचे असेल तर अशा वेळेस आपण हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण भाग विक्रीची जी पद्धत आहे त्यामध्ये हा मुद्दा जर लक्षात घेतला तर आपण या अगोदरच त्या कंपनीचे भाग जे असतील ते खरेदी करणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अर्जाची छाननी आणि तपासणी करणं. कंपनीकडे वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे अर्ज आलेले असतात. मग कंपनी काय करणार आहे, या अर्जांची छाननी आणि तपासणी करते. तर ती कशा पद्धतीने करते, तर यामध्ये जर आपण विचार केला तर अपूर्ण भरलेले जे अर्ज असतील ते बाजूला काढले जातात. नियमबाह्य असलेले अर्ज असतील ते बाजूला काढले जातात. त्यानंतर उशिरा आलेले अर्ज जे असतील ते बाजूला काढले जातात आणि भाग अर्जांसोबत अर्ज रक्कम न भरलेले असतील तर ते अर्ज देखील बाजूला काढले जातात. त्याचबरोबर कंपनी ज्यावेळेस भागांची विक्री करते तर अशी विक्री करताना विशिष्ट पटीमध्येच भागांची मागणी करावी असं माहितीपत्रकात उल्लेख केलेला असेल आणि त्या व्यक्तीने जर विशिष्ट पटीमध्ये भाग मागणी केलेली नसेल तर असे भाग अर्ज जे आहेत ते देखील बाजूला काढले जातात. अशा पद्धतीने भाग अर्जांची छाननी आणि तपासणी केली जाते आणि मग जे योग्य भरलेले जे अर्ज असतील अशाच अर्जदारांचा विचार जो आहे तो पुढे केला जात असतो. पुढचा मुद्दा येतो मग किमान भांडवलाची अट पूर्ण करणं. आता माहितीपत्रक ज्यावेळेस आपण प्रसिद्ध करतो तर ह्या माहितीपत्रकामध्ये आपण आपल्या कंपनीचं किमान किती भांडवल असणार आहे याचा उल्लेख केलेला असतो. म्हणून मग किमान भांडवलाची अट पूर्ण होईल इतके ॲप्लिकेशन आपल्या कंपनीकडे येणं गरजेचं आहे. जर ते आलं नसेल तर आपला काही उपयोग नाही. म्हणून मग माहितीपत्रकात उल्लेख केलेल्या किमान भांडवलाची रक्कम उभारण्याची अट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम जी आहे ती भाग अर्ज रकमेच्या स्वरूपामध्ये प्राप्त झाली की नाही ते पाहावं लागतं.
आणि ते पाहणं इतकं महत्त्वाचं आहे की तेवढी रक्कम जर आपल्याकडे येत नसेल तर आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये जाता येत नाही. म्हणून किमान भांडवलाची अट जी आहे ती पूर्ण होईल एवढे ॲप्लिकेशन जे आहे शेअरसाठीचे ते येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चर्समध्ये आपण भाग विक्रीच्या ज्या 2 पद्धती आहेत त्या बघितल्या आहेत. त्यामध्ये पहिली बघितली ती म्हणजे खाजगी भाग विक्रीची पद्धती आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक भाग विक्रीची पद्धती. यानंतर विद्यार्थी मित्र, आजच्या या लेक्चर्समध्ये मी तुमच्यासाठी काही असाइनमेंट देत आहे. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे खाजगी भाग विक्री म्हणजे काय? एकदम सोपा क्वेश्चन्स आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे सार्वजनिक भाग विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सार्वजनिकरित्या आपल्या कंपनीच्या भागांची विक्री करायची असेल तर ती कशा पद्धतीने आपण करू शकतो, तर त्याची प्रोसेस काय आहे ती आपल्याला विचारलेली आहे. हाही क्वेश्चन अतिशय सोपा आहे. तुम्हाला या प्रेझेंटेशनमध्ये दोन्ही प्रश्नांची उत्तरं जी ती मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्सला काय बघितलं त्याचा एक थोडक्यात सारांश बघूया, समरी बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, भाग भांडवल मिळवण्याचे जे विविध मार्ग आहे यामध्ये आज आपण खाजगी भाग विक्री, त्याला प्रायव्हेट प्लेसमेंट्स असं म्हणतात, ते बघितलं. त्याचबरोबर खाजगी भाग विक्रीची कार्यपद्धती बघितली, प्रोसेस काय आहे. त्याच्यानंतरून खाजगी भाग विक्रीच्या काय अटी आपण बघितल्या आहे की ज्यामध्ये उदाहरणार्थ 200 व्यक्तींनाच आपण भागांची विक्री करू शकतो. एका वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त 4 वेळा खाजगीरित्या भागांची विक्री करू शकतो. एका व्यक्तीला एका वर्षामध्ये जास्तीत जास्त ₹5,000 भागांची विक्री करू शकतो. आणि 2 विक्रींच्या प्रस्तावामध्ये किमान 8 दिवसांचं अंतर असणं गरजेचं आहे. हे आपण खाजगी भाग विक्रीच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात बघितलं. त्याचबरोबर सार्वजनिक भाग विक्री जी आहे ती बघितलं आपण. त्यामध्ये सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय, त्याचा अर्थ बघितला, त्याच्यानंतरची व्याख्या बघितली. आणि भागांच्या विक्रीची जी पद्धती आहे, म्हणजे सार्वजनिकरित्या भागांची जी विक्रीची पद्धत आहे, म्हणजे माहितीपत्रक प्रसिद्ध करून आम जनतेने आव्हान करून भागांची विक्री जी ती केली जाते, ती बघितलं. आणि त्याचबरोबर ही भाग विक्रीची कार्यपद्धती काय, प्रोसेस काय आहे, तर तिचा अभ्यास आज आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चर्समध्ये आपण हक्क भाग मीन्स राईट शेअर्स, त्यानंतरून बोनस भाग बोनस शेअर्स, कर्मचारी भाग विकल्प योजना, त्याच्यानंतर स्वेट सामान्य भाग आणि भागांची पुनर्खरेदी इत्यादी संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. आणि ह्या चारही संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहे की जेणेकरून भविष्यात आपण कंपनी जर सुरू केली तर हक्क भाग केव्हा दिले जातात किंवा बोनस भागांचे केव्हा दिले जातात, कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये अजून महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वेट सामान्य भाग. एखादं चांगलं काम केलं की त्या व्यक्तींना आपण जे भाग देतो त्याला स्वेट सामान्य भाग म्हणतात. आणि त्याचबरोबर भागांची पुनर्खरेदी. आता बऱ्याचशा वेळेस या शब्दामध्ये थोडासा गोंधळ होऊन जातो. बऱ्याच व्यक्ती पूर्ण खरेदी असा शब्द वापरतात, पण पूर्ण नाही आहे, ते पुनर्खरेदी आहे. बायबॅक ऑफ शेअर्स असं म्हटलं जातं. तर ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे की बायबॅक म्हणजे कंपनीने विकलेले जे शेअर्स असतील तर ते शेअर्स कंपनी त्या भागधारकांकडून खरेदी करते. सुरुवातीला कोण विकतं, कंपनी भागधारकांना विकते आणि त्याला आपण भागांची विक्री म्हणतो. आणि भागांची पुनर्खरेदी म्हणजे कंपनी भागधारकांकडून शेअर्सची खरेदी करते, त्याला भागांची पुनर्खरेदी असं म्हटलं जातं. तर अशा या 4 संकल्पना ज्या आहेत ते पुढील लेक्चर्समध्ये आपण अभ्यासणार आहोत.